भारती द्वारे 10 दिवसांची संभाषण शिबिर घेतात. यामध्ये व्याकरण विहित आणि अभ्यास काही लिहिता न लिहिता तुम्ही संस्कृत शिकू शकता. व्याकरण विरहित इथे मुलं संस्कृत शिकतात. हो. तर मी या मुलांना काही प्रश्न विचारू शकते? हो, नक्कीच. तर तुम्ही 10 दिवसात तुम्ही जे शिकलात तर यापैकी तुम्ही कोण मला परिचय करून दाखवू शकतो, ते पण संस्कृतमध्ये? का परिचय? भक्ती वगैरे. मम नाम भक्ति अस्ति, मम पितुः नाम निरञ्जन अस्ति, मम मातुः नाम सुनीता अस्ति, अहं तृतीयकक्षायां पठामि, मम विद्यालयस्य नाम MIT पब्लिक स्कूल आळंदी. छानच. तुम्ही संस्कृत शिकताय, बोलणं शिकताय, मग तुम्हाला श्लोक वगैरे ते येतच असतील ना? कोण म्हणून दाखवू शकतं का मला श्लोक? श्लोकांकडे राध्या भगवती काय? प्रणम्य सुरसारेकं गौरीपुत्रं भक्तावास परिमितम् आयुकामार्थं कोणी मला संस्कृतमध्ये वेळ सांगू शकतं का? भक्ती भगवती आता किती वाजले तुम्ही संस्कृतमध्ये सांगू शकतेस ना? पंचाधिक सप्तवाद. त्यानंतर मी काही संख्या तुम्हाला विचारेल मराठीमध्ये, तुम्ही त्या मला संस्कृतमध्ये सांगा. संख्या 100ला काय म्हणतात रे बाळा संस्कृतमध्ये? आणि 16ला 16 आणि 88ला 88 कमाल आहे की मुलं तर. आणि मला इथे कोण त्यांची दिनचर्या सांगू शकतो संस्कृतमध्ये? तर तुम्हीच बघा. पंचवादने उत्तिष्ठामि, सार्धपञ्चवादने व्यायामं करोमि, षड्वादने स्नानं करोमि, अष्टवादने पूजां करोमि, दशवादने महाविद्यालये गच्छामि, षड्वादने पुनः गृहम् आगच्छामि, अष्टवादने भोजनं करोमि, नववादने गृहपाठं करोमि, दशवादने अहं निद्रामि. छान. हे झालं अभ्यासाचं. मला सांगा, तुमच्या वर्गामध्ये तुम्ही काही विनोदासाठी, मनोरंजनासाठी काही शिकवता का? हास्य विनोद वगैरे? हो, संस्कृतमध्ये हास्यगणिका असतात. आता हास्यगणिका कोण सांगेल?